जय मल्हार, जय संविधान, जय इल्या. आज पुन्हा एकदा धनगर एसटी आरक्षण न्यायालयीन लढ्याची मागील 6 दिवसांपासून जी कंटिन्युअस अंतिम सुनावणी सुरू आहे त्याचा आजचा हा 6वा दिवस होता. आणि आजच्या या 6व्या दिवशी नेमकं कोर्टात काय घडलं, कोणी कशा पद्धतीने प्रतिवाद केला, किती जबरदस्तपणे केला, ह्या सर्वाचे अपडेट्स घेऊन आपल्यासमोर आलेले आहे. पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण महाराष्ट्रातील जे लोक हा चॅनल पाहत आहेत, सत्याची लढाई, आणि आपण जास्तीत जास्त पद्धतीने ही जी काही आपली अंतिम लढाई सुरू आहे, ही सत्याची लढाई जी सुरू आहे त्याची ऑथेंटिक म्हणजे खरी आणि योग्य माहिती आपल्यापर्यंत आपल्या माध्यमातून इतर सर्वांना पोहोचवतात, त्याबद्दल आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार. त्यानंतर आता आपण आजच्या या सुनावणी दरम्यान काय झालं या भागाकडे येऊया. आणि तत्पूर्वी मी आमचे त्रिमूर्ती माननीय मधु शिंदे साहेब, माननीय पासपोर्ट साहेब आणि माननीय बघेल साहेब या तिघांनी गेल्या 10 वर्षात इतकी प्रचंड मेहनत परिश्रम करून इतके जबरदस्त पुरावे एव्हिडन्सेस सरकारी कागदपत्रे जमा केलेली आहेत आणि त्याचा प्रत्यय आम्हाला दिवसेंदिवस येते. प्रत्येक प्रबोधन मंचाचा जो कार्यकर्ता आज या सुनावणी दरम्यान उपस्थित असतो त्याला वारंवार तो येतोय. आणि ह्या तिघांनाही पुन्हा एकदा मी मानाचा मुद्रा करून आजच्या ह्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करतो. तर मी इंजिनियर अनिल झोरे पुन्हा एकदा आजच्या ह्या आपल्या सुनावणीत काय झालं ते आपण पाहूया. तर सुरुवातीला आजची आपली जी सुनावणी आहे ती बरोबर 2:30 वाजता सुरुवात झाली आणि आपल्या महाराणी अहिल्यादेवी समाज प्रबोधन मंचामार्फत आपले सिनियर काउन्सिल माननीय खंबाटा साहेबांनी पुन्हा एकदा आजचं पूर्ण वेळ म्हणजे जवळजवळ 2 तास त्यांनी आपला जे मागील 2 दिवसामध्ये आदिवासींनी जे काही त्यांच्या सिनियर काउन्सिल अंतुरकर साहेब असतील किंवा वारुंजीकर असतील यांच्या माध्यमातून जे काही डाऊट्स रेज केले होते किंवा प्रश्न मांडले होते कोर्टासमोर त्या सर्वांची उत्तर देण्याचा प्रयत्न केला. आणि याची सुरुवातच पुन्हा एकदा खंबाटा साहेबांनी आपल्या ह्या केसचा जो गाभा आहे, जो हार्ट ऑफ द केस आपण बोलू शकतो, तो म्हणजे बसवलिंगप्पा जजमेंट याचा सांगून पुन्हा एकदा सुरुवात केली. तर बसवलिंगप्पा जजमेंटनुसार सुप्रीम कोर्टाचे जे जजमेंट आहे त्याच्यामध्ये स्पष्ट म्हटलेलं आहे की ऑनरेबल प्रेसिडेंट ऑफ इंडिया कॅन नॉट इन्क्लूड एनी कास्ट और ट्राईब विच इज नॉट एक्झिस्टिंग इन दॅट पर्टिक्युलर जिओग्राफिकल रिजन और स्टेट. याचा अर्थ स्पष्ट असा आहे की महामहिम राष्ट्रपती एखाद्या राज्यात एखादी जात किंवा जमात अस्तित्वात नसेल तर त्या अशा अस्तित्वहीन जात किंवा जमातीला SC आणि STच्या ऑर्डरमध्ये दाखल करू शकत नाही, समाविष्ट करू शकत नाही. आणि त्यानंतर पुन्हा एकदा खंबाटा साहेबांनी एक अनडिस्प्युटेड फॅक्ट वारंवार कोर्टासमोर मांडला, तो म्हणजे असा की ज्या 1956च्या पहिल्या ऑर्डरमध्ये धनगड शब्द आला DHNGAD, त्याच्या आधी त्यावेळेच्या बॉम्बे स्टेट असतील, सेंट्रल प्रोव्हिन्स असेल किंवा CPN बेरार हा जो काही जॉग्राफिकल रिजन आहे त्या रिजनमध्ये नॉट अ सिंगल धनगड एक्झिस्ट करत होते. याचं संपूर्णपणे त्यांनी जी काही एव्हिडन्सेस आहे त्या माध्यमातून मांडलं. तर त्याऐवजी 1837 पासून म्हणजे जवळजवळ 100 वर्ष मागे जाऊन 1837 पासून ह्या जिओग्राफिकल रिजनमध्ये म्हणजे ह्या टेरिटरीमध्ये जे राहत आहेत किंवा आजही राहत आहेत ते म्हणजे स्पष्टपणे अनडिस्प्युटेड आहेत, ते म्हणजे धनगर म्हणजे DHNGAR. हा जो काही युक्तिवाद त्यांनी मांडला आणि उपलब्ध पुरावे त्याच्यामध्ये 1881चा जनगणना असेल, 1891ची जनगणना, 1901 अशा पद्धतीने वेगवेगळ्या जनगणना जे ऑथेंटिक ऑफिशियल डॉक्युमेंट्स आहेत यांच्या आधारे त्यांनी पुन्हा ती अशी एक निर्विवाद सत्य असं मांडलं की त्यावेळेच्या बॉम्बे स्टेटमध्ये असेल किंवा त्या जिओग्राफिकल रिजनमध्ये कुठेही एक साधा धनगड उपलब्ध नाही. आणि हीच गोष्ट त्यांनी माननीय जजसाहेबांना पटल्यानंतर त्यांनी पुन्हा एकदा सरकारी वकिलांना विचारलं की तुमचं काय म्हणणं आहे. त्यामध्ये पुन्हा एकदा जे सरकारी वकील होते त्यांचंही हेच म्हणणं आलं की धनगड महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात नाहीत आणि नव्हते. त्यानंतर आता सर्वात महत्त्वाचा विषय राहतो की पुन्हा खंबाटे साहेबांनी जे प्रतिवादी वकील होते त्यांचं एक म्हणणं होतं की जे काही धनगड महाराष्ट्रामध्ये किंवा त्याच्या बॉम्बे स्टेटमध्ये आले त्यावेळेच्या MP मधला काही भाग जिओग्राफिकल भाग जो त्या आपले स्टेट रिऑर्गनायझेशनमुळे म्हणजे राज्यांची पुनर्निर्मिती जेव्हा झाली तर काही जिल्हे हे त्यावेळेच्या बॉम्बे स्टेटला आले आणि तिथे राहणारे MP राहणारे धनगड हे या जिल्ह्यांमध्ये आले असं ह्यांचं म्हणणं होतं. तरी ते जरी ॲक्सेप्ट केलं तर त्यानंतर खंबाटे साहेबांनी एक प्रश्न रेज केला की लेट अस ॲक्सेप्ट दिस फॅक्ट. आणि त्याच्यानंतर मग जे इमिजिएट सेन्सेस झालं ते म्हणजे जनगणना झाली ती म्हणजे 1961. मग जे धनगड जर MP मधून तुम्ही आले म्हणताय बॉम्बे स्टेटमध्ये
बरोबर. तर ते धनगर मग गेले कुठे? कारण 1961च्या सेन्सेक्समध्ये जनगणनेमध्ये आपलेच एव्हिडन्सेस दाखवतं की ज्यामध्ये एक ओरॉन सापडला आहे. आणि पुन्हा एकदा त्यांनी इथे कोकणे केसचा रेफरन्स दिला की जे सुप्रीम कोर्टात जजमेंट होतं कोकणे केसमध्ये की ओरॉन इज नथिंग बट धनगड, की किती केवढी मोठी फंडामेंटल एरर आहे. कारण 56मध्ये क्लिअरली जे 27 नंबरला आले ते ओरॉन कॉमा इन्क्लुडिंग धनगड शब्द आला. याचा अर्थ कॉमाचा अर्थ त्या दोन वेगळ्या गोष्टी आहेत, वेगळ्या जमाती आहेत. आणि ह्या सगळ्या गोष्टी पुन्हा दाखवल्यानंतर माननीय खंबाटा साहेबांनी वारंवार जज साहेबांनी पटवून देण्याचा प्रयत्न केला की ह्या महाराष्ट्रात 1956ची जी ऑर्डर होती त्या आधीपासून आणि त्यानंतर 76पर्यंत जेव्हा धनगड शब्द आलेला आहे त्यामध्ये कुठेही महाराष्ट्रात धनगड अस्तित्वात नाहीत किंवा नव्हते आणि जे आहेत ते धनगरच आहेत. आणि अशा पद्धतीने मग त्यांनी इतर काही जजमेंट जे आहेत जसं भैयालाल केसचा जजमेंटचा उल्लेख केला ज्यामध्ये त्यांनी स्पष्ट म्हटलं की एखादी जात किंवा जमात राष्ट्रपतींना जी अभिप्रेत आहे ती जर त्या यादीमध्ये जी आहे ती जर नसेल त्या पर्टिक्युलर स्टेटमध्ये तर त्याला इंटेंडेड म्हणजे त्यांना अभिप्रेत जात किंवा जमात कोणती आहे हा इन्क्वायरी करायचा अधिकार माननीय कोर्टाला आहे. आर्टिकल 226 नुसार आहे. हे सुद्धा त्यांनी त्याचा उल्लेख करून स्पष्ट करून दाखवलं. आणि त्यानंतर म्हणजे त्यांनी यांना स्पष्ट म्हणत होतं की 1956च्या आधी जर धनगड अस्तित्वात असते तर एकतरी आजपर्यंत धनगड किंवा आजही आमच्या समोर जे लढत आहेत त्याच्यात एकतरी कुठेतरी धनगड उभा राहायला पाहिजे होता आणि तो म्हणाला पाहिजे की बाबा ठीक आहे मी महाराष्ट्रातला हा धनगड आहे आणि माझ्यावरती अन्याय होईल जर या धनगरांना दिलं तर. आणि त्यांनी अजून एक उल्लेख केला इव्हन जज साहेबांनी स्वतः म्हटलेलं की इव्हन जे खिलारी बंधू आहे ज्यांना धनगडचं सर्टिफिकेटच्या बेसवर कास्ट सर्टिफिकेट मिळालं तर ते सुद्धा त्या रिजनमधले नाही आहे जिथे ज्याचा उल्लेख प्रतिवादींच्या वकिलांनी केला होता की जे MP मधून आलेले विदर्भातले जे काही जिल्हे आहेत प्रमुख मग ते गडचिरोली असतील अमरावती असेल मेळघाट असेल वगैरे तर हे खिलारी बंधू कुठे ते औरंगाबादचे. म्हणजे यामधून हे स्पष्ट झालं की 1956च्या ऑर्डरमध्ये जे धनगड आलेत तर त्या धनगडच्या ऐवजी त्यावेळेला किंवा त्याच्या अगोदर महाराष्ट्रामध्ये अस्तित्वात किंवा राहत असणारे जी जमात कुठली आहे तर ती म्हणजे धनगरच आहे हे त्यांनी स्पष्ट केलं. आणि त्यात पुढेही जाऊन अजून पुन्हा एकदा त्यांनी ओरिसा हायकोर्टाचा एक जजमेंटचा उल्लेख केला ज्याच्यामध्ये कुली आणि कुलीज हे कशा पद्धतीने कुलीज हे त्याचं प्लुरल फॉर्म आहे तर कशा पद्धतीने त्या जजमेंटचा आधार घेऊन आम्हाला ह्यामध्ये तुम्ही न्याय दिला पाहिजे अशा पद्धतीने हे सगळं एकंदरीत खूप जबरदस्त पद्धतीने सकारात्मक असं आजची पुन्हा एकदा युक्तिवाद माननीय खंबाटा साहेबांनी केला. आणि त्यामध्ये पुन्हा एकदा आम्हा सर्वांना खात्री आहे की 100% आपल्याला न्याय मिळणार. आणि काही अजून मुद्दे माननीय खंबाटा साहेबांना मांडायचे जे प्रतिवादी वकिलांनी उपस्थित केले होते त्याच्यामुळे जज साहेबांनी त्यांना विचारलं की उद्या तुम्हाला वेळ पाहिजे का आणि त्यानुसार त्यांनी उद्या बहुतेक आपली केस कन्क्लूड होईल आणि उद्याची शेवटची हिअरिंग होईल असं आम्ही समजतोय. कारण जशी हिअरिंग वाढते तसं वकिलांचा खर्चसुद्धा वाढतोय त्यामुळे अपेक्षा आहे की उद्या आपल्या बाजूने संपूर्ण युक्तिवाद होऊन काही दिवसांसाठी कोर्ट दिवस राखीव ठेवतील आणि त्यानंतर आपलं जजमेंट येईल. तर अशा पद्धतीने एकंदरीत हा पूर्ण आजचा दिवस खूप सकारात्मक गेला. संपूर्ण महाराष्ट्रातील अखंड धनगर समाजासाठी खूप मोठी बाब आहे. आता मला एक महत्त्वाच्या मुद्द्याकडे आपल्याला आणायचं आहे ते म्हणजे की आजही बरेच समाजातील लोक असतील प्रस्थापित नेते मंडळी असतील ते वारंवार एक प्रश्न विचारला जातो तो म्हणजे की प्रबोधन मंच आणि गोपीचंद पडळकर यांना खूप सपोर्ट करतात. तर बघा पडळकर साहेब कुठल्या पक्षाचे त्यांचं काय हे तो त्यांचा वैयक्तिक विषयाला एक सामान्य कार्यकर्ता किंवा एक प्रबोधन मंचाचा कार्यकर्ता म्हणून मी तुम्हाला स्पष्ट सांगतो की आज आपली ही केस आजचा 6वा दिवस होता अंतिम सुनावणीचा. माननीय पडळकर साहेब 8 डिसेंबरला स्वतः पूर्ण दिवस उपस्थित होते, 4 जानेवारीला पूर्ण दिवस उपस्थित होते आणि आज 8 जानेवारी पुन्हा पूर्ण दिवस उपस्थित होते. माझं एकच म्हणणं आहे जमातीच्या सर्व लोकांना बघा कोण समाजाचा नेता आहे खरा आहे खोटा हे आता आपल्याला ओळखणं गरजेचं आहे. कारण जर आज माननीय पडळकर साहेब ते कुठल्या पक्षाचे काय काम करतात कोणाशी काय बोलतात त्यांच्याशी आमचं काही घेणं नाही पण ज्या माणसाने खरंच आपल्याला मदत केली त्याचं नाव घेणं एवढी तर आपल्याकडे खरंच संस्कार आहेत हे मला पटतं. आणि त्याच्यामुळेच कदाचित प्रबोधन मंचातले जे कार्यकर्ते ते त्यांचं नाव घेत असते. आजही साहेब आमच्याबरोबर 2:30 वाजल्यापासून अक्षरशः मधु शिंदे साहेबांना घरी जाऊन त्यांच्या भेटण्यापर्यंत शेवटपर्यंत होते. तर
यातून मी तुम्हाला एवढंच सांगेल की या व्यक्तीने ह्या आपल्या केससाठी प्रचंड मेहनत केलेली आहे, प्रचंड मदत केलेली आहे. आर्थिक त्यांनी 12 लाखाची मदत तर दिलेलीच आहे, पण त्याचबरोबर आपले जे सरकारी वकील असतील, कुंभकोणी साहेब यांची फेरनियुक्ती असतील किंवा इतर अजून बाबी असतील, ह्यामध्ये त्याचा सविस्तर माहिती आपली केसच्या निकालानंतर माननीय मधु शिंदे साहेब तर सांगतीलच. परंतु माझा थेट प्रश्न अशा लोकांवरती आहे की जे वारंवार म्हणतात की समाजाचे नेते नेते नेते. तर बाबा, समाजाच्या नेत्यांनो, तुमच्यापैकी किती लोकांनी ही केस समजून घेतली? तुम्हाला कोणी अडवले? कोर्टामध्ये येऊन केस ॲटलिस्ट हिअरिंग तरी ऐका. या ऐतिहासिक होणाऱ्या निकालाचे जजमेंटचं तुम्ही कमीत कमी साक्षीदार तरी व्हा. आणि शेवटी मी एवढंच सांगेल, नुकतंच काही दिवसांपूर्वी आपले माननीय खासदार साहेबांनी म्हटलं होतं की आता आपल्या वकिलांची फीज आपलं सरकार देणार आहे. तर पुन्हा एकदा मी या व्हिडिओच्या माध्यमातून साहेबांना आठवण करून देईल, साहेब 3 दिवसात 3, 4, 5 या 3 दिवसात जी काही आपली हिअरिंग झालेली आहे त्याचं जवळजवळ 45 लाखाचं बिल आपल्याला देणं आहे. तर तुमच्या माध्यमातून जे कोणी आपल्याला जर मदत सरकारच्या मदतीतून जी मिळणार होती ती कशी मिळणार, कधी मिळणार, जर ती थांबली असेल तर ती का थांबली, हा प्रश्नसुद्धा संपूर्ण जमातीच्या वतीने मी आपणास मांडू इच्छितो. कारण आत्तापर्यंत बऱ्याच लोकांनी या भोळ्या बाबड्या जमातीला अतिशय गृहीत धरलेलं आहे. जे मनाला वाटेल ते स्वतःच्या स्वार्थी राजकारणापुरती आपण बडबड केलेली आहे. पण आता समाजाला जागं होणं गरजेचं आहे. जे खरं आहे ते सत्य समोर यायला पाहिजे. तुम्हाला तुमचं वैयक्तिक जे काही राजकारण करायचं ते तुम्ही बिनधास्त करा, आम्हाला त्याच्याशी काही म्हणणं नाही. शेवटी जाता तेवढंच सांगेल की बांधवांनो, भगिनींनो, जसं आता अतिशय आपण म्हणजे मला वाटतं उद्या आपली केस कन्क्लूड 100% होईल असं आम्हाला दाट शक्यता आहे. पण एक दिवस वाढल्याने पुन्हा आपल्याला 10-12 लाखाचा भुर्दंड बसणार आहे. तर अशा पद्धतीने प्रचंड शेवटच्या अशा टप्प्यात आणि आपण विजयाच्या अतिशय नजदीक आलेलो आहोत. त्यामुळे ह्या केसला जी काय आता आर्थिक मदत आपल्या सर्वांना करायची, तर मी आज ह्या व्हिडिओच्या लिंकच्या खालीच आपला प्रबोधन मंचाचा जो QR कोड असेल किंवा युनियन बँकेचं जे अकाउंट आहे, आपल्याला कोणालाही कॅशमध्ये पेमेंट करायचं नाही आहे. तर ज्यांना कोणाला मदत करायची असेल त्यांनी या व्हिडिओच्या बरोबर आम्ही जी काही UPI कोड देतो आहे किंवा युनियन बँकेचं अकाउंटचे डिटेल देतो आहे, तो आपण त्यावरती पैसे ट्रान्सफर करावे आणि ते मिळालेत की नाही याची पोच पावतीसाठी आपण स्क्रीनशॉट माझ्या व्हॉट्सअप नंबरवरती टाका. मी आपल्याला आमचे खजिनदार धायगुडे साहेब यांच्याशी संपर्क करून त्याचं कन्फर्मेशन दिले जाईल. आणि जे कोणी समाज बांधव आजही प्रबोधन मंचाला दिलेल्या पैशाचा हिशोब मागत आहेत, आपल्या सर्वांना एवढीच विनंती आहे, आपल्या पैन रुपयेचा 100% हिशोब माननीय मधु शिंदे साहेब असतील किंवा आमची संपूर्ण टीम असेल हे निकालानंतर 100% देईल. तेव्हा आपण निश्चिंत राहा. आणि लवकरच ह्या महाराष्ट्रामध्ये अखंड धनगर समाजासाठी आत्तापर्यंत जे आपण भोगलं अन्याय आपल्यावरती जो आपण सहन केला, ती वेळ लवकरच येणार आहे की ह्या सगळ्या गोष्टीचा आपण म्हणतात ना की निचरा होऊन जाईल आणि आपल्या सर्वांना 100% यश मिळेल. एवढी दाट शक्यता आणि 100% खात्री आमच्या सर्वांना आहे. आणि एवढं बोलून मी पुन्हा एकदा आपण सर्वांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात, लाईक केलात, शेअर केलात आणि सबस्क्राईब केलात त्याबद्दल धन्यवाद. जय मल्हार, जय अहिल्या, जय संविधान.